तर बांधकाम कामगारांना 5,000 रुपये मिळणार, बांधकाम कामगारांना दिवाळीमध्ये या वस्तू मिळणार, बांधकाम कामगारांच्या मुलांना हा गिफ्ट मिळणार, बांधकाम कामगारांना 5,000च्या ऐवजी जास्त पैसे मिळणार, बांधकाम कामगारांना दिवाळी निमित्त लॅपटॉप मिळणार। हे सर्व माहिती, हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावरती बनवले जात आहेत, पण हे सर्व व्हिडिओ खरे आहेत का? कारण की अजूनपर्यंत शासनाचा कोणताही GR आलेला नाही की बांधकाम कामगारांना 5,000 रुपये मिळणार म्हणून, दिवाळीचा बोनस आहे तो मिळणार म्हणून अजूनपर्यंत शासनाने GR काढलेलाच नाही। तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेऊया की ही गोष्ट 100% खरी आहे की खोटी आहे। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत का, कारण की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। तुम्ही जर महाराष्ट्र राज्यामध्ये इमारत इतर बांधकाम मंडळामध्ये तुम्ही कार्यरत असाल, तुमची नोंदणी झाली असेल, तुम्ही जर काम करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे। आता तत्पूर्वी जाणून घेऊया की सर्वत्रकडे पसरले आहे की या दिवशी मिळणार 5,000 रुपये। या दिवशी झाली आहे अनाउन्समेंट, या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये थेट DBT द्वारे पैसे येणार। तर आता सविस्तर पूर्ण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी काही ज्या योजना आहेत बांधकाम कामगार मंडळाच्या, त्या योजनांची माहिती जाणून घेऊया। कामगारांचा मृत्यू झाला 24,000चे आर्थिक सहाय्य मिळणार आहे। त्यानंतर कामगारांना विवाहासाठी 30,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे। त्याच्यानंतर बांधकाम कामगारांना भांडी संच योजना ते पण मिळत असते। त्याच्यानंतर बांधकाम कामगारांना काही जे आर्थिक लाभ मिळत असते आणि जे काही आरोग्यदायक आहे त्या सेवा मिळत असतात। तर आता खरंच महत्त्वाचा प्रश्न येते की बांधकाम कामगारांना खरंच 5,000 रुपयांचा बोनस दिवाळी मंजूर झाला का? पहिले माहिती जाणून घेऊया, त्याच्यानंतर खरंच सांगूया की हा बातमी खोटी आहे की खरी आहे। सर्वांनी कृपया 2 मिनिट हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे पहा। आता बांधकाम कामगारांचे जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद यावा, सुख समाधान यावा, यासाठी शासनाने नवीन शासन योजना राबवत असते। तर आता दिवाळी बघा, दिवाळी मुहूर्तावर मंजूर केले, आपण याला दिवाळी बोनस सुद्धा म्हणू शकतो। आता ज्या कामगारांनी मंडळाकडे नोंदणी केलेली आहे, ज्यांची नोंदणी झालेली आहे, त्या कामगारांचे कार्ड जीवित आहे, सक्रिय नोंदणी आहे, अशा सर्व बांधकाम कामगारांना यावर्षी दिवाळीचा 5,000 रुपयाचा बोनस दिला जाणार आहे। आता हा बोनस नेमकं कधी मिळणार आहे, किती तारखेला मिळणार आहे, कुठं जमा होणार आहे हे पाहूया। आता 5,000 रुपये दिवाळी बोनस कोणाला, बघा जाणून घेऊया। आता यावर्षी बांधकाम कामगारांना 5,000 रुपये बोनस दिला जाणार आहे। यावर्षी बांधकाम कामगारांची जे नोंदणी असणे आवश्यक आहे मंडळाकडे। त्याच्यानंतर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना नोंदणी जीवित व त्यांची सक्रिय असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर ज्यांची नोंदणी जीवित सक्रिय आहे अशा बांधकाम कामगारांना बोनस दिला जाणार आहे। आता त्याच्यानंतर इथे बांधकाम कामगारांनी दिवाळी बोनस घेण्याचे कागदपत्र काय असणार आहेत? नोंदणीकृत बांधकाम कामगार कार्ड असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर आधार लिंक बँक पासबुक तुमच्याकडे आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड आवश्यक आहे। आता त्याच्यानंतर या बोनसचे उद्दिष्ट काय? आता बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देणे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। आता दिवाळी सण हा वर्षामधून एकदा येतो आणि एकदा आल्यानंतर बांधकाम कामगारांना कुठेतरी आर्थिक मदत मिळते, त्यांचा जो आर्थिक सहाय्य राहते, त्यांना सहाय्य मिळते कुठेतरी, त्यासाठी बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्याचे ठरवले। आता पण बऱ्याच बांधकाम कामगारांना दिवाळी सणाच्या मुहूर्तावर बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये एक सानुग्रह अनुदान बांधकाम कामगारांना बोनस दिला जातो। आता या दिवाळी बोनसमुळे कामगारांना एक आर्थिक मदत मिळते, त्यामुळे त्यांचं घर दिवाळीत सण खूप आनंदात साजरा होतो, त्यांच्या कुटुंबामध्ये तो साजरा करू शकतो। आता हे जे अनुदान राहते, हे अनुदान वर्षामधून एकदाच मिळत असते। आता बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळवण्यासाठी पात्रता काय? पॉईंट नंबर 1, जो बांधकाम कामगार आहे तो कामगार महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असलेला आवश्यक आहे। पॉईंट नंबर 2, कामगारांचे वय कमीत कमी 18 ते 60 वर्षापर्यंत दरम्यान असले आवश्यक आहे। पॉईंट नंबर 3, कामगारांनी मागील वर्षी कमीत कमी 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काम केलेले प्रमाणपत्र असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। पॉईंट नंबर 4, बांधकाम कामगार आहेत त्यांची नोंदणी मंडळाकडे सक्रिय असणे आवश्यक आहे, जीवित असणे आवश्यक आहे। पॉईंट नंबर 5, बाहेरच्या राज्यातील जे कामगार आहेत महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असतील तर त्यांचे महाराष्ट्रातील वास्तविक कमीत कमी 15 वर्ष असणे आवश्यक आहे। पॉईंट नंबर बांधकाम कामगारांचे आधार लिंक बँक खाते असणे पाहिजे।
त्याच्यानंतर बांधकाम कामगारांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। अजून त्याच्यानंतर बांधकाम कामगारांचे कार्ड त्या कामगाराकडे असणे आवश्यक आहे। हा एक महत्वाचा पॉईंट आहे। आता कागदपत्रे काय असणार आहेत? पॉईंट नंबर 1 सर्वांकडे असते तो तुमचा आधार कार्ड। पॉईंट नंबर 2 जे बांधकाम कामगार असतील त्यांच्याकडे असते बांधकाम मंडळाने दिलेला एक कार्ड। त्याच्यानंतर जे बांधकाम कामगार आहेत त्यांची नोंदणी सक्रिय आणि जीवित असणे आवश्यक आहे आणि जे पावते। त्याच्यानंतर बँक खाते पाहिजे, आधार लिंक बँक खाते पाहिजे। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर एक अर्ज। आता दिवाळी बोनस मिळवण्यासाठी अर्ज कसा करायला हा महत्वाचा पॉईंट आहे। तुम्हाला जर दिवाळी बोनस मिळवायचा असेल तर आपण कशा पद्धतीने अर्ज करू शकतो बघा। दिवाळी बोनस मिळवायचा असेल तर अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा, तुमचे स्मार्ट कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर लागणार आहे। त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना दिवाळी बोनस हा पर्याय घेऊन तुम्ही अर्ज करू शकता। ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली, तर हे सर्व माहिती इंटरनेटवर आधारित आहे। या माहितीवर अशा इंटरनेटवरील खूप व्हिडिओ बनवले आहेत। अजूनपर्यंत शासनाचा GR आलेला नाही की बांधकाम कामगारांना दिवाळी निमित्त 2025 मध्ये 5,000 रुपये मिळतील असा कुठलाही GR अजूनपर्यंत आलेला नाही। ही जी आपण माहिती सांगितली ही माहिती इंटरनेटवरील आधारित आहे। असे कित्येक व्हिडिओ तरी संपूर्ण सोशल मीडियावरती आहे। तर सर्वांसाठी ही महत्वाची सूचना, जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॉपरली अर्ज करू शकत नाही। ती सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेली इंटरनेटवरील खूप आधारित आहेत की बांधकाम कामगारांना दिवाळी निमित्त बोनस मिळणार, 5,000 रुपये मिळणार, ही भांडी मिळणार, हा गिफ्ट मिळणार, अशा सर्व माहिती उपलब्ध आहेत। अजूनपर्यंत शासनाचा कुठलाही GR आलेला नाही। GR आला तर प्रॉपर आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करू। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।